शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन। शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोरे यांची प्रमुख उपस्थिती। शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व माजी आमदार जी शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची उपस्थिती होती। ठाण्यातील किसन नगर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। प्रभागातील तरुणांना प्रेरणा मिळावी तसेच त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपक्रमाचे कौतुक केले। विद्यार्थी हेच आमच्या देशाचे भविष्य आहे आणि त्यांचा गुणगौरव तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचालीत योग्य मार्गदर्शन हे आपले सामाजिक कर्तव्य आहे। मानवी जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व असून ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताकदीने उभे राहून जिद्दीने अभ्यास करावा। उद्याचा दिवस सोन्याचा करायचा असेल तर आजच कष्ट करा। बदलत्या ध्येय धोरणांच्या काळात पारंपरिक ज्ञानाची व नोकरीची क्षेत्र अपुरी पडणारी नाहीत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता नवनव्या ज्ञान क्षेत्रांचा शोध घेऊन प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात असे मार्गदर्शन यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले। या प्रसंगी माजी नगरसेविका आयोजिका जयश्री फाटक, मार्गदर्शक डॉक्टर अभिजित पांचाळ, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक दीपक वेतकर, विभाग प्रमुख संजय भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने माननीय श्री रवींद्रजी फाटक आणि सगळे कार्यकर्ते तसंच जयश्रीताई वहिनी फाटक आणि सर्वजण कार्यकर्ते गेले 25 वर्ष गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांनी नेहमीच 80% समाजकारणावरती भर दिलेला आहे आणि आज त्यामुळे समाजातल्या अगदी सामान्य परिस्थितीतल्या विद्यार्थिनींपैकी टॉपर्स आणि ज्यांना खूप सुंदर मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थिनींना उपयोगी वस्तूंचं वाटप केलेलं आहे। त्याचा हेतू जो आहे ते केवळ वस्तू देणं नाही आहे तर प्रोत्साहन देणं आहे, ज्याच्याकडून जसं ऑलिम्पिक वीर आज आपल्या देशाचं नाव रोशन करतायत तशाच पद्धतीने ही मुलं किसन नगर, ठाणे आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि रवींद्र फाटक आणि सगळे सहकारी यांचं नाव उज्ज्वल करतील आणि पुढच्या काळात प्रगती करून महाराष्ट्रातल्या जनतेला मदत करतील अशी मला खात्री वाटते। कसं होतं की बरेच वेळेला कागदपत्र जी वेगवेगळी जमा केली जातात ती जमा करत असताना त्याची तपासणी जशी होते तसं लांबच्या गावांमधून जे आलेले लोक आहेत त्यांची ती कागदपत्र मिळवताना त्यांना त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात वेळ आपल्याला गेलेला दिसतो आणि म्हणून त्याच्या जात पडताळणीची प्रक्रिया सोपी व्हावी या दृष्टिकोनातून माननीय शिंदेसाहेब आणि आपलं महायुतीचं सरकार सातत्याने काम करत आहे। परंतु एक अधिकाऱ्यांना सारखा संदेश दिलेला आहे की आम्ही दिवस रात्र जनतेच्या बरोबर आहोत आणि म्हणून सन्मान मुख्यमंत्री महिला सन्मान बहिणी माझी लाडकी बहीण याच्यासाठी योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, विद्यार्थी माझा लाडका भाऊ त्याच्यासाठी स्टायपेंड देण्याची योजना असेल, अशा अनेक योजना हे सरकार राबवत आहेत। परंतु या सगळ्या राजकीय कामाचा पाया म्हणजे ठाणे आणि महाराष्ट्रामध्ये जे विधायक काम सर्व कार्यकर्ते रवींद्र फाटक आणि कार्यकर्ते सगळे करतायत, तिथे मग श्रीकांतजी शिंदे असतील, नरेश मस्के असतील, तर ह्या सगळ्या सामाजिक कामामधून ठाणेकरांबद्दल आपल्याला आपुलकी वाटते आणि ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे या सर्व मंडळींनी खरं करून दाखवलेलं आहे।